कात्रज प्रभाग क्रमांक 38. प्रकाश कदम नाही बघा ना, पण कोटेड जरी असलं ना तरी सुद्धा लोकांना किती फसवण्याचे प्रकार. बघतो जर्मन सिल्वर आहे सगळे. नाही इकडे घे चमचे, वाटी चमचे चांदीचं म्हणून लोकांना फसवायचं काम चाललंय. मेटल फसवणूक आहे. नागरिकांनी समजून घ्या, फसवणूक आहे तुमची. आज 50 रुपयाची किंमत करताय लोकांची तुम्ही. हे बघा, हे काय चांदी आहे. अरे काय फसवते राव. कोटेडारे लोकांना काय वाटायचं ते कळत नाही. चला घ्या पोलीस चौकीला गाडी. हे दाखव, हे बघ, झेंडे दाखव राष्ट्रवादी काँग्रेस. अरे एवढ्या लवकर चाललंय. हे असे लोकांची फसवणूक करायचं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कात्रज प्रभाग 38 मध्ये चालू आहे. हे नकली चमचे, नकली वाट्या, हे आपण बघू शकता. हे नकली आहे सगळं. आणि जे लोकांची किंमत, अरे कुठवर पुढे फसवणूक करता. हे बाकीचं ना काय करत बसू. गाडी कुणाच्या नावाने दिलीप मोहिते. त्या गाडी, चला चौकीला घ्या गाडी. हे आपण पाहू शकतो अशा प्रकारे. हे अहवाल पण यांना पराभव झाला, यांच्या पराभव दिसायला लागलाय. हे जर अशा पद्धतीने जर काम करणार असेल. बघा हे काय चांदी आहे काही. फसवणूक, किती फसवणूक करायची. 30 रुपयाची वाटी देताय लोकांना, 25 आणि 30 रुपयाची वाटी चमचे वाटताय, चांदी म्हणून सांगताय का. किती फसवणूक करायची लोकांची. पायाखालची वाळू सरकली राष्ट्रवादीच्या. त्यामुळे आता ह्या अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस काम करायला लागली. निवडणुकीच्या पद्धतीने करा. मला यायला थोडा उशीर झाला, नाहीतर तुमच्या गाडीचा कार्यक्रम मी 100% केला असता. पोलीस आहेत इथं, आम्ही त्यांचा आदर करतो आणि पोलिसांच्या समोर आम्हाला कुठलाही नासधूस करायची नाही. त्यामुळं माझी विनंती आहे की मी पहिल्यापासून सांगतोय, निवडणूक लोकशाहीच्या पद्धतीने चालू आहे, ती लोकशाहीच्या पद्धतीने होऊ द्या. जर तुम्ही विकास कामं केली असतील, तुम्ही स्वतःला 4-4 नगरसेवकाचा पॅनल समजता, मग हे काय करताय. हे कशा करता वाटप करताय. चांदी समजून ते लोकांना फसवताय, जनतेला फसवताय. रितसर पोलीस कंप्लेंट करतो. ही गाडी दाखव रे. आणि याच गाडीमध्ये मला दादा याच गाडीत होते का.